चप्पल बूट घ्यायची होती म्हणून गेलो होतो बाजाराला पिंपळगाव रेणुकाईला। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। पुऱ्या जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि मित्रमंडळ आम्ही ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी आम्ही बसलो। तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं मंगेश सपकाळचे फॉलोअर खूप वाढत जात आहे। आता मोठेच नाही तर छोटे सुद्धा आपले फॅन झाले। ते काय म्हणतात आपण बघूया। मागच्या व्हिडिओमध्ये सरपंच साहेबांना विनंती केली होती, या वायराचा काहीतरी बंदोबस्त करा। फक्त तुम्ही त्या वायरावरती माती टाकली पण आजूबाजूला जेंड तसेच उघडे आहेत। अजून वेळेत त्या वायराचा काहीतरी प्रश्न मार्गी लावा, नाहीतर काहीतरी विपरीत घडेल। बात सही आहे। भूक लागली म्हणून घरी आलो आणि मस्तपणे आता खंडाळ्या पापड्या जेवण करून घेतल्या। तुम्ही खंडाळ्या पापड्यांना काय म्हणता कमेंट मध्ये नक्की सांगा। शिव पण माझ्या सोबत जेवण करत होता। शिव शेतात येण्यासाठी मागे लागला पण त्याची मम्मी त्याला घेऊन गेली। लखनच्या दुकानाजवळ जात नाही तर शिव आला। मग काय त्याला एक चिप्सचा पुडा घेऊन दिला। नंतर शिव बघा कसा गेला पळतच। आता डायरेक्ट पोहोचलो होतो मी शेतात आलो तर सागर म्हणे पेट्रोल पंप लागत आहे मला। मग काय पटापट सागरला पेट्रोल पंप काढून दिला आणि पपायाच्या झाडाचे पपाये तोडून घेतले। पिंपळगाव रेणुकाई या ठिकाणी दर मंगळवारी बाजार असतो। चला म्हटलं आपल्याला बूट पण नाही आणि चप्पल पण नाही, मोठा बाजार असतो ना या ठिकाणी, म्हणून पिंपळगाव रेणुकाईला आलो। पिंपळगाव रेणुकाई हे महाराष्ट्रातील मिरची मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे। आसपासचे 70-80 गावं मिरची विकण्यासाठी येत असतात। मिरची मार्केट म्हणून या गावाची ओळख आहे। आता आपल्याला ज्या ठिकाणी चप्पल घ्यायची होती त्या दुकानात आपण पोहोचलो। किती वेळ चप्पल बूट पाहिल्याच्या नंतर बूट चप्पल पसंत आली। पटापट बूट चप्पल घेऊन पुढे आलो बाजारामध्ये। बाजारात आलो तर काही फॉलोअर भेटले कल्याणीचे। मी तुमचे सर्व व्हिडिओ बघत असतो म्हणे, मी तुम्हाला त्या ठिकाणाहून बघितलं म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो। आता कुठं बरं वाटायला लागलं की आपले फॉलोअर खेड्यामध्ये सुद्धा आपल्याला भेटायला लागले। चला म्हटलं मग या दादाला पण आता आपण व्हिडिओ मध्ये घेऊया। बात सही आहे। घरी जात असताना मुलांना वडापाव घेऊ म्हटलं। एक खाऊन घेतला आणि 9-10 वडापाव घरी घेतले। घरी आलो तर शिव वडापाव पाहून खुश झाला। सप्तशृंगी देवीचा आज भंडारा होता। पिंपळगावहून घरी गेलो, घरून डायरेक्ट पोहोचलो सप्तशृंगी देवीच्या भंडाऱ्याला। दर्शन करून चला म्हटलं पटापट जेवण करून घेऊया। तर हे आमच्या शिवनगरी जळगाव सपकाळ मधलं सप्तशृंगी माता यांचं मंदिर। गावात भंडारा असला की लहान मुलं सकाळपासूनच तयारीत असतात। लहानपणीचे दिवस भारी असतात। काही मुलं जेवणासाठी बसतात तर काही वाढण्यासाठी असतात, तर काही रिकामटवळ्या गप्पा मारण्यासाठी उभे असतात। आबा काय म्हणतात बघा। जेवण करून आता गाडीवरती घरी निघालो। आमदार काका, सोन्या आणि मी। घरी जात असताना जेवणासाठी येणारी महिला मंडळ आणि पुरुष मंडळ त्याने येत जात होते। आता डायरेक्ट पोहोचलो होतो शेतात चारा पाणी करायला। पटापट पिल्ल्यांना पाजून बकऱ्यांना मक्का चारा टाकून दिला। चला मग व्हिडिओ इथपर्यंत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा आणि फॉलो सुद्धा। चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये। रामकृष्ण हरी।